PSC असते एक, जवळपास PSC जी आहे 30 गावं मिळून वगैरे असते, 30 गावं 20 गावं असं मिळून एक PSC असते. मग ह्या PSC मध्ये मेडिकल ऑफिसर असतात, ते औषध उपचार देत असतात. परंतु गाव पातळीवर या PSCच्या अंडरमध्ये उपकेंद्र असतात, म्हणजे त्याला सब सेंटर म्हणतात. हा एक उपकेंद्र, हा एक उपकेंद्र, हा एक उपकेंद्र. कुठे 3 असतात, कुठे 4 असतात, कुठे 7 असतात. तर ह्या PSCच्या अंडरमध्ये वेगवेगळे उपकेंद्र असतात. मग या उपकेंद्रामध्ये आता इथे PSCला कोण असतं? डॉक्टर असतात, मेडिकल ऑफिसर असतात. मग हे जे उपकेंद्र बांधून दिलेले असतात गावस्तरावर, गावांमध्ये एक असा छोटासा दवाखाना असतो आणि त्या दवाखान्यात तर इथे CHO असतात. CHO म्हणजेच समुदाय आरोग्य अधिकारी. CHO हे कंत्राटी तत्वावरची पद असते, कंत्राटी तत्वावर हे पद असते आणि हे CHO असतात. याच्यासोबतच या उपकेंद्रावर आणखी कोण असतं? तर ANM असते, त्याच्यानंतर MPW आरोग्य सेवक, आरोग्य सेविका. MPW म्हणजेच आरोग्य सेविका. त्यानंतर कोण असते? इथे एक PTA सुद्धा असते. PTA म्हणजेच कंत्राटी तत्वावर एक चपराशी असते. म्हणजेच ह्या 14 लोकांचा तिथे स्टाफ राहतो. एक CHO राहते, एक ANM राहते म्हणजेच आरोग्य सेविका नर्स, आणि एक MPW म्हणजे आरोग्य सेवक, आणि PTA जे कंत्राटी तत्वावर असते ते एक चपराशी असते. म्हणजेच हे CHO आणि PTA जी असते ते कंत्राटी तत्वावर काम करत असते. ठीक आहे. आणि उपकेंद्रावर तपासण्याचं काम, त्याच्यानंतर उपकेंद्रावर रुग्णांना तपासण्याचं काम, औषध उपचार वगैरे व्यवस्थित देण्याचं काम CHOचं, ANMच्या, MPW या तिघांचं असते. ठीक आहे. आणि अशा प्रकारे उपकेंद्र असतात.